कसा मी अनमादू कुणा माझी व्यथाही समजावू कुणा आहे उभा. तुम्हाला अजून एक सांगायचं होतं. खरं तर खूप दिवसांपासून सांगायचं होतं ते. मला तुम्ही खूप आवडता मॅडम. माझं खूप मनापासून प्रेम आहे तुमच्यावर. कसा मी अनमादू कुणा शोधू कुठे माया तिची तिचा लळा छाया तिची मी भिकारी जीवनिया विना सोसवेना वेदना सांगू कुणा माझं नाव सिद्धिराज गाडे पाटील. या अपघाताला जबाबदार मी आहे. हो ना, मीच जबाबदार आहे. पण हे कळल्यावर मी गप्प तरी कसा काय बसू. विनर हरले मी सिद्धिराज. तुम्ही हरवलं मला. चला पाटील. भावना, चला भावना प्लीज. भावना एकदा तरी बोल ना माझ्याशी. भावना. भावना, तू मला स्वीकारशील का नाही मला माहित नाही, पण ही 2 वर्ष काढीन मी आनंदाने, त्वरित, तात्काळ, ताबडतोब. सासूबाई, सासूबाई, काय आणि कसं सांगू तुम्हाला. एक चांगली बातमी तर एक वाईट. आपला व्यंकी आहे ना, तो अपघाताच्या आरोपातून मुक्त झाला, सुटला. पण कसा साजरा करू त्याचा आनंद. आपला व्यंकी सुटला सासूबाई, पण सिद्धू त्याच आरोपात अडकला, तुरुंगात गेला. सासूबाई, कळत नाही हो आपल्या घराला कुणाची दृष्ट लागली. एक मागोमाग एक काही ना काहीतरी विपरीतच घडतंय. म्हणजे ना सासूबाई, एखादी चांगली गोष्ट घडली ना तर माझं काळीच धडधडायला लागतं. असं वाटतं की अरे देवा, हे काहीतरी चांगलं घडलंय म्हणजे पुढे काहीतरी भयंकर दुःखद घडणार आहे याची चाहूल तर नाही ना. त्याचा संकेतच आहे हा. का ना तुम्ही एक जावई लेकीमुळे दुःखात,
एक लेक जावयामुळे हे चक्र कधी संपणार सासूबाई, कधी? आणि सासूबाई हे सगळं सहन करायची ताकद पण संपत चालली आहे. यापूर्वी कठीण काळात तुम्ही कायम सोबत असायचा. मी काळजीत असेल तर तुमचा खंबीर आवाज सतत माझ्या कानाशी असायचा. लक्ष्मी काळजी करू नको, सगळं ठीक होणार आहे. आता पण म्हणा ना तुम्ही. आता सासूबाई लवकर बऱ्या व्हावं तुम्ही. आणि आता तुम्ही मला संकेत द्या. तुम्ही संकेत द्या की सगळं लवकर ठीक होणार आहे. तुम्ही संकेत द्या की आपला सिद्धू सुटणार. तुम्हाला माहिती आहे आपला सिद्धू करूच शकत नाही. तो कुणालाही इजा पोचवू शकत नाही, कुणाचं मन दुखवू शकत नाही. मग त्याच्याबरोबर सासूबाई मला काही माहिती नाही. तुम्ही मला संकेत द्या. तुम्ही संकेत द्या की सगळं ठीक होणार. सासूबाई कळतंय मला. तुम्ही संकेत देताय मला. हो हो, हा एवढा इशारा सुद्धा खूप आहे हो मला. माझ्या मनावर ओझं खरंच उतरलं सासूबाई. आता फक्त तुम्ही बोलत्या व्हा. असं इशाऱ्याने नाही, तुमचा खमखा आवाज ऐकायचाय मला. तुमचा आवाज ऐकायला कान आतुर झाले सासूबाई. तुम्ही लवकर बोलत्या व्हा सासूबाई. कान माझा लवकर बोलतो. ती भावना घरच्यांच्या मनातून तर उतरलीच, पण माझा मुख्य हेतू आहे सिद्धूला भावनापासून वेगळं करण्याचा. काय करू? ते दोघे एकमेकांमध्ये चांगलेच गुंतलेले आहेत. सिद्धू श्रीकांतच्या गुन्ह्यातला गुन्हेगार आहे हे माहीतपणाही तिने त्याची बाजू घेतली. नाही, ही चांगली संधी आहे. जोवर सिद्धू लॉकअप मध्ये तोवर मला काहीतरी करायला पाहिजे.